विशियस सायकल किंवा ट्रॅप, जिथे एक चुकीचं पाऊल हे दुसऱ्या चुकीच्या पावलासाठी कारणीभूत ठरतं आणि तिसरं पाऊल सुद्धा त्या पहिल्या दोन चुकीच्या पावलांमुळे चुकीचंच पडतं आणि असं विथ टाइम ती सायकल अजून पॉवरफुल होते, एक ट्रॅप बनतो ज्याच्यातून एस्केप करणं जवळजवळ इम्पॉसिबल होतं. जर वेळेतच आपण त्या ट्रॅपच्या बाहेर पडण्यासाठी पॉझिटिव्ह प्रयत्न केले तर ती सायकल उलट्या दिशेने काम करेल, म्हणजे आपण त्या ट्रॅपच्या बाहेर पडू. तर कुठली सायकल बोलताय आणि कुठला ट्रॅप बोलताय? हा एक पक्षी आहे, हा पिंजऱ्याच्या आतमध्ये अडकलाय आणि एक छोटासा दरवाजा आहे. सध्या या पक्ष्याला माहिती नाही त्या दरवाजाबद्दल, छोटीशी गॅप आहे. तो पक्षी जर त्यांनी प्रयत्न केले ना तर तो या गॅप मधून जाऊ शकतो. अगदी छोटी आहे बरं का. या पक्ष्याला आधी चान्स दिला होता याच्या बाहेर जायला, तेव्हा दरवाजाची गॅप थोडी मोठी होती, पण त्यावेळेस त्या पक्ष्याने ऐकलं नाही कोणाचं. पण आता सुद्धा या पक्ष्याकडे वेळ आहे. या पक्ष्याला सांगण्यात आलेलं आहे की तुझ्याकडे 2 तास वेळ आहे. 2 तासामध्ये विथ टाइम ही गॅप अजून कमी कमी होत जाणार आहे. तुला बाहेर पडायचं असेल तर आता बाहेर पडू शकतो. हा पक्षी काय करतो? हा पक्षी याच्या बाजूच्या पक्ष्याशी बोलतो. तो पण पिंजऱ्यातच अडकलाय. त्या पक्ष्याला सांगतो की तू कसं बाहेर पडणार आहे रे? तुझी तयारी झाली का? त्या पिंजऱ्यातून बाहेर पडायची? आणि जर आपण दोघं नाही पडलो तर काय होईल? अच्छा, म्हणजे आपण दोघंही मरून जाऊ. अच्छा, असं होईल का रे की यावेळेस या पिंजऱ्याचं दार जे आहे ते अचानकपणे मोठं होईल का? काहीतरी चमत्कार होईल का? असं करत करत त्या गॉसिप मध्ये हे 2 पक्षी इतका वेळ वाया घालवतात की हे दार बंद होतं आणि मग ते कधीच उघडत नाही. इन द सेम वे आपण सुद्धा अशा ट्रॅप मध्ये अडकत चाललेलो आहोत की जो आपला ऑपॉर्च्युनिटीचं जे डोर आहे ते विथ टाइम छोटं होतंय आणि त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे व्यवस्थित प्रयत्न इन द राईट डायरेक्शन. पण आधी आपण हे समजून घेऊ की आपला कुठला ट्रॅप आहे. द फर्स्ट ट्रॅप विच यू आर इन टू इज पॅनिक नोटिफिकेशन. पॅनिक नोटिफिकेशन्स म्हणजे काय? सीईटीला यावेळेस 11 लाख फॉर्म आले. 2 अटेम्प्ट मिळून आले हे नाही, पण 11 लाख फॉर्म आले ते महत्वाचं. सीईटीला अचानक कॉम्पिटिशन वाढली. यावेळेसचा पेपर अत्यंत टफ असणार आहे. सगळ्या अशा नोटिफिकेशन्स ज्या फोमो क्रिएट करतात, फिअर ऑफ मिसिंग आउट क्रिएट करतात, तुम्हाला पॅनिक मोड मध्ये टाकतात आणि तुम्ही काय करता? तुम्ही त्याला फॉलो करता. जेव्हा की रियालिटी तशी नाहीये. आपल्याला नाही माहिती पेपर कसा येणार आहे, काय येणार आहे, कोणालाच माहिती नाहीये, पण आपण ते बघतो कारण आपण घाबरलेलो असतो. त्या पक्ष्याला राईट डायरेक्शन मध्ये ते दार उघडायला प्रयत्न नाही करत. हेर काय चाललोय त्याच्यामध्ये त्याला मजा यायला लागली. दुसरी गोष्ट सर, डोपॅमिन ऍडिक्शन म्हणजे काय? की आपली बॉडी जी आहे ना ती काही प्रमाणात प्लेजर सिकिंग आहे. एका जनावरामध्ये आणि ह्युमन मध्ये एक मोठा फरक आहे की ह्युमन बिंग प्लेजर शिवाय काम करू शकतो. जानवर तसं नाहीये. जनावराला जर भूक लागली तर तो दुसऱ्या जनावराला खाऊ शकतो, पण ह्युमन बिंग तसं नाहीये. ह्युमन बिंग स्वतःला सुद्धा सॅक्रिफाईस करू शकतो फॉर वेलफेअर ऑफ अदर्स. पण हे जे डोपॅमिन आहे हे आपल्याला जानवर बनायला भाग पडतं. इंस्टाग्रामच्या नोटिफिकेशन, थोडा पण अभ्यास झाला नाही, कंटाळा आला, 10 मिनिटं बसायचं, 10 मिनिटं अभ्यासाला बसलो, अर्धा तास बसलो, लगेच इंस्टाग्रामच्या नोटिफिकेशन स्क्रोल करत बसायचं. आपल्या मित्राला, आपल्या मैत्रिणीला व्हॉट्सअपवर विचारायचं तुझं किती झालंय रे, कुठली बुक फॉलो करायला लागला रे, काय करायला लागला रे, काही शॉर्टकट आहे का? या सगळ्या टाइमपास गोष्टी. सिलेबस कसा कव्हर करायचा, काय कव्हर करायचा, हॉपिंग करतो आपण. हॉपिंग, या चॅनलला फॉलो कर, मग त्या चॅनलला फॉलो कर, मग ती स्ट्रॅटेजी, मग ही स्ट्रॅटेजी, हे सगळं होत चाललंय. वेळ जो आहे ना तो हळूहळू पुढे सरकत चाललाय आणि आपण याच्यामध्ये फसत चाललो. त्याच्यानंतर फाइंडिंग इझी सोल्युशन. आपल्याकडे वेळ अजूनही इतकाही कमी नाहीये की आपण चांगल्या गोष्टी व्यवस्थित करू शकत नाही. आपल्याकडे 2 अटेम्प्ट्स आहेत. 2 अटेम्प्ट्सला तुम्ही हलक्यात घेऊ नका. सीईटी अटेम्प्ट बघणार नाही, सीईटी तुमचं प्रिपरेशन बघते. मार्क्स प्रिपरेशननी पडतात, पहिल्या अटेम्प्ट आणि दुसऱ्या अटेम्प्टनी पडत नाही. कॉम्पिटिशन वाढणार फॉर सेकंड अटेम्प्ट. मला वाटतं तेवढी कॉम्पिटिशन नाही वाढणार इफ यू आर इन द राईट डायरेक्शन. कारण फर्स्ट अटेम्प्ट नंतर परत मुलं पॅनिक करणार सेकंड अटेम्प्ट साठी, तर 30 दिवस परत वाया घालवणार. परत इझी सोल्युशन, फाइंडिंग इझी सोल्युशन, की कोणीतरी मला काहीतरी शॉर्टकट प्रश्न द्यावे, कोणीतरी कुठून तरी मला. आता तर काही नाही, आता थांबा तुम्ही अजून 5-10 दिवस थांबा, पेपर लीकर्स येतील मार्केटमध्ये. पेपर लीकर, पेपर सेटर, ही सिरीज, ती सिरीज, असं करत करत आपले 2 वर्ष गेलेत.
यश यश जर मिळवायचं असेल, ट्रुथ जे आहे ना, सत्य सत्य असतं ना, सत्याला एकच मार्ग असतो. देर इज ओनली वे, दॅट इज हार्डवर्क. देर इज नो अदर वे. दुसरं काय सर? अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स. 2 वर्ष झोपा काढल्या ते नाही बघणार, पण आता कोणीतरी येऊन माझे जादू करावी आणि मला कसं तरी फिजिक्सला 35 मार्क्स पाहिजे सर, मला 99% मार्क्स पाहिजे. कुठून पाहिजे? खिशातून देणार आहे तुला कोणी 99% मार्क्स? 2 वर्ष झोपा काढत होता तुम्ही. हा, अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्सनी तुम्ही तुमची फ्युचर अपॉर्च्युनिटी किल करता आहात. जर मी आता मला 80 मार्क पडतायत आणि मी 120 पर्यंत जाऊ शकतो दोन्ही अटेम्प्ट मिळून म्हणजे टिल माय सेकंड अटेम्प्ट. तर या अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशननी जेव्हा मला 140 एक्सपेक्टेड आहे सीईटी मध्ये, व्हॉट आय एम डुईंग, मी हे 80च्या पुढे कधीच जाणार नाही. का? कारण 80च्या पुढे 90 यावं लागतात. दॅट इज द रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन. डायरेक्ट 140ला जंप मारत नाही. आपण काय बघतो, सर माझ्या मित्राचा एवढा स्कोर यायला लागला, माझ्या मैत्रिणीचा तेवढा स्कोर यायला लागला. अरे तर त्यांनी तेवढी मेहनत केली आहे, त्याच्याकडे काही असे प्लस पॉइंट आहे जे आपल्याकडे नाहीये. रियालिटी स्वीकार कर ना, रियालिटी स्वीकार कर. कुठल्या स्वप्नात जगायला लागलाय तू? कुठल्या स्वप्नात जगायला लागलाय सांग बरं. व्हॉट मॅटर्स इज, या मोमेंटला तुम्ही काय करायला पाहिजे? फर्स्ट थिंग दॅट यू शुड डू इज, सगळ्यात पहिले हा जो सोशल मीडिया ना, सोशल मीडियाला बंद करा. तो मोबाईल घ्या आणि फेकून द्या. फक्त काही चॅनल्स, काही सोर्सेस ते तुमचं तुम्ही ठरवा की ते फॉलो करायचे, ते तुम्हाला जेन्युइन वाटतात, त्याच्याशिवाय मी काहीही हात लावणार नाही. कारण जगामध्ये खूप सारी उलटपालट चालू आहे असं तुम्हाला वाटेल की नाही, सीईटीच्या मार्केटमध्ये काय व्हायला लागलं, हे व्हायला लागलं, ते व्हायला लागलं. हे माइंडचं एस्केप मेकॅनिझम आहे. माइंडला फोकस नाही करायचा, व्यवस्थित अभ्यास नाही करायचा, पेन नकोय माइंडला, डोपॅमिन पाहिजे, ऍडिक्शन पाहिजे, काहीतरी मजा पाहिजे, काहीतरी नशा पाहिजे. आणि हेच जे माइंड आहे ना, हे जे नालायक माइंड आहे ना तुझं, रिझल्ट नंतर बघ कुठे पडतं. मग तोंड दाखवायला जागा नाही राहणार, तोंड दाखवायला. सगळ्यात पहिले सोशल मीडिया बंद करा. दुसरी गोष्ट अभ्यास करायचा आहे. मायक्रो टॉपिक्स लिस्ट करायचे स्वतःचे. बघा तुम्हाला काय काय प्रिपेअर करायचंय, इझी मीडियम सगळ्या लिस्ट अवेलेबल आहे तुम्हाला. मी प्लॅन पण बनवून दिलेला आहे, आपल्या चॅनलवर प्लॅन आहे, तो प्लॅन चेकआउट करा. 30 मार्क्सचा प्लॅन दिलाय, त्याच्यात टॉपिक्स बघा, काय काय कव्हर होते ते बघा रिअलिस्टिकली. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लव्ह युअर स्टडी. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. जसं प्रेशर येते, मला सांगा तुम्हाला प्रेशर आता तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही अभ्यास का करताय? तुम्हाला मार्क्स पाहिजे, राईट? आता काय होतंय माहिती का, आपली परिस्थिती काय आहे? आपली परिस्थिती अशी आहे की जसे दिवस कमी होत चालले तसं अभ्यासाची लेवल वाढवायला पाहिजे. पण आपण काय करतो? पॅनिक करतोय, कारण आपले अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स आहे. आपण विचार करतोय, बघा तुमच्या माझ्या विचार करण्याने रिझल्ट बदलणार नाहीये. विचार करण्याने रिझल्ट नसतो बदलत, रिझल्ट ऍक्शननी बदलत असतो. तो तुम्ही नका विचार करू. जेव्हा आपण या अभ्यासावर प्रेम करतो ना, तर त्या प्रेमामध्ये गिव्ह अँड टेक नसतो. इट इज अ फुल सॅक्रिफाईस की नो मॅटर व्हॉट, मी 2 वर्ष खूप माती खाल्ली, पण आता 1-1.5 महिना माझ्याकडे राहिलाय ना, 1-1.5 महिना दोन्ही अटेम्प्ट मिळून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. रिझल्ट काही हो, काही फरक पडत नाही. असा आई वडिलांसमोर जाऊन उभा राहील, 2 थोबाडीत मारा, मला काही प्रॉब्लेम नाही, मी तुमच्या पाया पडतो, मला नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर ठीक आहे, नाही तर ज्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल तिथे घेईल. हा माइंडसेट पाहिजे तुमचा. कारण मग तुमचा आता पूर्ण अभ्यास इथे असेल, स्टडी पूर्ण लक्ष इथे असेल. आणि इथे जर लक्ष असलं तर मार्क्स वाढतात, कारण दॅट इज लॉ ऑफ कर्मा. अजूनही तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी. तर अजून मी 99.5 आणू शकतो का? एक अशी थोबाडीत देईन. तुला कोणी सांगितलंय 99.5 ला? तुला जे जमलं ना, जे जमतंय ना ते कर बाळा, जे जमतंय ना ते कर. ऍक्शनवर फोकस कर. दिवस रात्र फक्त अभ्यासाचा विचार करायचा, टेन्शन घ्यायचं नाही. जेवढं आपण करतोय दॅट इज सॅक्रिफाईस. आपल्याला काही एक्सपेक्टेशन्स नाहीयेत. करत राहा. लुक फॉर द गुड सोल्युशन्स, लुक फॉर द लॉंग टर्म सोल्युशन्स. है ना, इझी मध्ये ट्रॅप होऊ नका. तुमच्याकडे 2 अटेम्प्ट आहे, सोन्यासारखे अटेम्प्ट आहे. व्यवस्थित अभ्यास करा, तुम्ही जगापेक्षा पुढे जाल. मॅक्सिमम सीईटी एस्पायरंट्स विल अगेन डू द सेम मिस्टेक. एवढं सांगूनही तुमच्याकडे आता ऑपॉर्च्युनिटी आहे की चेंज करा स्वतःला. नक्की तुम्हाला यश मिळेल. ऑल द बेस्ट.